फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर आपण पेपरवरती चकल्या कशा करायच्या याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत असा पेपर अंथरायचा आणि त्याच्यावरती हा जो सोऱ्या असतो त्याने असं घ्यायचं आणि त्याच्यावरती चकल्या करायच्या. आणि जर तुम्ही वडापाव केले असतील ना फ्रेंड, आदल्या दिवशी काही तळीमुळं काही तळलं वगैरे असेल ना, तर दुसऱ्या दिवशी असं आपल्याकडे चकलीचं भाजणी असते शिल्लक. जर नसेल तर चकलीची भाजणी तयार करा. जर तयार करता येत नसेल तर डीमार्टमधून किंवा कुठूनही तुम्ही ती चकलीची भाजणी आणू शकता फ्रेंड्स. आणि मग तुम्ही त्याच्या चकल्या बनवू शकता. आणि ते जे वडापाव तळलेलं तेल असतं, आता मी काल याच्यामध्ये वडापाव तळले होते, त्याचं तेल शिल्लक होतं म्हणून मग मी म्हटलं चला ते वाया घालण्यापेक्षा याच्यामध्ये आपण आता चकल्या तळाव्यात. तर तुम्ही जर आदल्या दिवशी वडापाव केले असेल दुसऱ्या दिवशी तुम्ही अशा चकल्या त्याच्यामध्ये तळू शकता. तर काही नाही, डीमार्टमधून चकलीची भाजणी आणायची, कुठूनही रेडीमेड चकलीची भाजणी आणायची. गरम पाण्यामध्ये तेल वगैरे सगळं टाकून ना ते पाण्याने पीठ मळून ठेवायचं, थोडं भिजवायचं, नंतर चांगलं मस्तपैकी मळायचं आणि मग अशा चकल्या करायच्या. दिवाळीला चकल्या खाव्यात अशा काही नाही, आधीमध्ये चकल्या खाऊ शकतो आपण. राजे माणूस असतो, राजाला दिवाळी काय माहिती, त्या प्रकारात आपल्या सर्वांचं असतं. आजकाल कुणी गरीब राहिलं नाही, आजकाल कुणी चकल्या बनवू शकतं, इतकं श्रीमंत तरी आजकाल सगळेजणच आहेत. का तर आजकाल तो शिदा पण मिळतो, पहा दिला जातो. तर त्याचंही पिठं शिल्लक असतील तर तुम्ही ते बनवू शकता. आणि मैद्याची चकल्या बनतात, मुगाच्या डाळीच्या बनतात, आणि तेवढे विकत घेण्याइतपत आपण सर्वजण श्रीमंत असतो. तर तुम्ही चकल्या करा आणि खावा. आणि आता ही तेल व्यवस्थित हे झालेलं आहे, परंतु चकल्या तळताना फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात घ्यायची की गॅस नेहमी कमी करायचा. आणि मग त्याच्यामध्ये अशी चकली असते ना, ही अशा आधी थोडंसं चकली टाकून बघायची, तापले का तेल, आणि अशा प्रकारे होऊ द्यायची. आता जर ही चकली याच्यामध्ये विरघळली तर म्हणायचं चकली बिघडली. तर मग काही करू शकत नाही, ह्या पिठाचा गोळा करायचा आणि त्याच्या पुऱ्या करायच्या आणि लाटायच्या. आणि जर तुम्हाला हे तेल खराब नसेल करायचं, सरळ पीठ घ्यायचं आणि फेकून द्यायचं किंवा कुत्र्यांना वगैरे घालायचं. माजलेले लोक असतात ना, त्याप्रमाणे केलं तरी चालतंय. असा हा प्रकार आहे. आणि हे पहा, आपली चकली काही बिघडलेली नाही आहे. तर एक पलटून पाहू आपण. आता हे जे पीठ आहे, ही चकली आहे, ती आमच्या सासूबाईंनी, आमच्या आईंनी याची भाजणी केलेली आहे. त्या उलटायच्या नाही ना, हां, लगेच त्या उलटायच्या नाहीत, नाही तर त्याचे तुकडे होतात. जर तुकडे झाले तर ज्यांनी उलटले आहे त्यांनी खाऊन टाकायचे. आता आई करतील. चकल्या चांगल्या झाल्यात, छान झाल्यात, सुंदर झाल्यात. तर तुम्ही अशा चकल्या करू शकता. आणि लाडूही करून खाऊ शकता, असं काही नाही फ्रेंड. तुम्ही चकल्याच करू शकता, तुम्ही लाडू करू शकता, तुम्ही काहीही करू शकता, काहीही बनवू शकता, काहीही खाऊ शकता. पण सध्या मी चकल्यांचा व्हिडिओ शूट करत आहे म्हणून तुम्हाला चकल्या दाखवल्यात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. धन्यवाद.